हाय, गुड मॉर्निंग. मी परवाच एक बियाणे टेक्नॉलॉजीचं काम केलं. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, तर त्याच्यामध्ये एक पेज होतं गॅलरी नावाचं आणि त्याच्यामध्ये इमेजेस होत्या. त्या इमेजेसवरती क्लिक केलं की त्याचा एक स्लाईड शो चालू व्हायला पाहिलं होतं. पण कुठल्याही पद्धतीनं तो स्लाईड शो चालूच होत नव्हता. त्या फर्स्ट फीचर्ड इमेजवरती जर क्लिक केलं तर ती होमपेजला रिडायरेक्ट होत होती. मग मी पहिल्यांदा चेक केलं प्लगइन डिसेबल करून, पुन्हा रिॲक्टिवेट करून बाकीचे सगळे प्लगइन्स डिसेबल केले, पण तरीसुद्धा तोच इश्यू होता. मग मी सगळे प्लगइन्स पुन्हा रिॲक्टिवेट केले आणि त्याच्यावरती मी प्लगइन्स एकदा चेक केला त्या पेजवरती जाऊन त्यांचं डॉक्युमेंटेशन, पण तिथेही काही याचं प्रॉपर सोल्युशन नव्हतं. त्याच्यानंतरनं मी जिथे गॅलरी आहे त्यावरती मी माऊस होवर करून बघितल्यावरती तिथं आपल्याला खालच्या साईडला लिंक दाखवते. ती लिंक अगदी व्यवस्थित दाखवत होती. त्या लिंकवरती मी राईट क्लिक करून ओपन केल्यावरती अगदी व्यवस्थित फोटो गॅलरी ओपन होत होती. याचा अर्थ राईट क्लिकला ती फोटो गॅलरी अगदी प्रॉपरली ओपन होत होती, पण नॉर्मल क्लिक केल्यावरती ती फोटो गॅलरी ओपन होत नव्हती. मग याच्यासाठी मी काय केलं, तर मी त्याला एक प्लगइन घेतलं, ओपन लिंक्स इन न्यू टॅब नावाचं. ते इन्स्टॉल केलं आणि ते इन्स्टॉल केल्यानंतरनं सगळ्या लिंक्स एक्सटर्नल टॅबमध्ये ओपन व्हायला लागल्या आणि त्यावेळेला हा इश्यू सॉल्व झाला. पण हा इश्यू टेम्पररी सॉल्व झालेला. मग याच्यावरती सोल्युशन काय होतं, तर मी ChatGPTला प्रश्न विचारला की माझी वर्डप्रेसची वेबसाईट आहे आणि मला एका पर्टिक्युलर पेजवरच्या लिंक्स नवीन टॅबमध्ये ओपन व्हायला पाहिजे. तर मला ChatGPTनं अगदी प्रॉपरली उत्तर दिलं आणि त्याचा उपयोग करून मी हा प्रॉब्लेम सॉल्व केला. म्हणजेच काय, याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या होत्या की एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे ते डिटेक्ट करणं आणि त्याच्यानंतरनं लॉजिकली त्या प्रॉब्लेमला अप्रोच करणं. तर अशा पद्धतीने आपण बियाणे टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. थँक्यू.